तुम्हाला असं वाटेल मग बापाचं गीत का नाही सांगितलं? वर्षी श्राद्ध बापाचं, पण आईचाही तेवढा अधिकार आहे. मायबाप गेल्यानंतर ती उणीव भासते बघा. त्याच्या हृदयामध्ये किती वेदना असतात, किती संवेदना असतात. झालं आपलं कीर्तन. झिजू झिजू संसाराचा गाडा हातला, झिजू झिजू संसाराचा गाडा हातला. नको नको मना, नको नको मना, गुंतु माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची येवडी पडेल बाजेवा. सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरी
भली भली काळाची एवढी पडेल बाजेभा सोडविना तेव्हा माय बापा तुका म्हणे तुझ तुका म्हणे तुझ सोडवीन कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बापा विठ्ठल विठ्ठल हाला 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 नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविन तेव्हा माय बापा नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बापा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया हो दुसरे चरणा संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन कर हरि कथा बोली बुबडिया बोला अज्ञान म्हणून या फुलिया बाळा
मारुततुल्य बेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन मारुति नंदन, हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार। हे पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार। करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन। वंदुदेव गजानन, वंदुदेव गजानन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी आवार करी संताच्या, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो। गुंतू माया जाळी, याचा बेस थोडा कमी करा आणि गेन ठेवा थोडासा, है ना, बेस जास्तची जरा, तुम्ही सांगा तुम्हाला जसं वाटेल तसं। नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढे पडेल बाजेबा, सोडविना तेव्हा माय बापा। प्रस्तुत प्राप्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगाद्वारे उपदेश करतात, पण कोणाला करतात तर ते उपदेश मनाला करतात। विठ्ठल विठ्ठल उपदेश करणारी व्यक्ती अनुभवी आहे, अनुभवी आले अंगात या जगा देत असे। अनुभवी म्हणजे जगाचे जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनाला उपदेश करतात, एकदा उपदेश करून थांबत नाही, ते सांगतात नको नको मना नको आणि नको। एखादी आई जर मुलगा जर बाहेर खेळत असेल तर ती आई त्याला म्हणते अरे बाहेर खेळायला जाऊ नको उन्हात, अरे नको जाऊ नको जाऊ। हे अनेक वेळा म्हटल्यानंतर तो मुलगा ऐकतो। तसं तुकाराम महाराज सांगतात नको नको, त्या मनाला उपदेश करतात। अरे मना, एकदा सांगितल्यानंतर मन ऐकत नाही, म्हणून नको नको मना गुंतू मायाजाळी। या मायाजाळामध्ये, या संसारामध्ये यावत भूमीवर भूतलावर आल्यानंतर, या जन्माला आल्यानंतर हा सर्व काही पसारा आहे, मायाजाळ आहे, त्या मायाजाळामध्ये गुंतू नको असा मनाला उपदेश करतात माझे तुकोबराय। मग मनाला उपदेश करतात तुकोबराय, नको नको मना गुंतू माया जाळी। का गुंतू नको माया जाळी? तर क्षणाक्षणाला वाट तुझी काळ पाहतोय, काळ तुझी वाट क्षणाक्षणाला पाहतोय, काळ तुझ्या जवळी येऊन बसलाय, काळ आला जवळी
एकदम तुझ्या जवळी काळ बसलाय पण तुला तो दिसत नाही. मला सांगा, एक ना एक दिवस सगळ्यांना जायचंय, पण तुम्हा आम्हाला या मरणाचा विसर पडलाय, या काळाचा विसर पडलाय. म्हणून तुकोबाराय सांगतात, अरे काळ आला जवळी, या माया जाळामध्ये गुंतू नका, काळ जवळ आलाय तुम्हाला. काळ आला जवळी ग्रासावया. या काळाची उडी कधी पडल सांगता येऊ शकत नाही. हा काळ तुम्हाला कधी घेऊन जाईल तुम्हाला कळणार देखील नाही. जर काळ तुम्हाला घेऊन जाणार आहे हे जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही काळ मॅनेज केला असता. काळ मोठ्या माणसांच्या घरी काळ गेला असता आणि पैसे दिले असते की काळ माघारी गेला असता. पण मोठं बारीक छोटं लहान मोठं काहीही काळ पाहत नाही. एकदा मग तो श्रीमंत असो नाही तर गरीब असो, एकदा का काळ आला की काळ त्याला घेऊन गेल्याशिवाय राहत. बोलत चला. कोण बडबड करतंय माग? जेवायला टाइम आहे म्हणा, थांबा थोडस. काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, तुला बहीण बंधू भाऊ मुलगी मुलं कोणीही सोडवणार नाही काळाच्या तावडीतून. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप ही तुला या काळाच्या तावडीतून सोडवणार नाही. म्हणून म्हणा, नवे नवे या देशाचा पंतप्रधान असला तरी बी, या देशाचा मुख्यमंत्री असला तरी आणि तुमच्या आमच्या गावचा सरपंच जरी असला तरी या काळाच्या तावडीतून सुटू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि महाराज म्हणतात, आणि सोयरी भली भली. अरे सोयरा असू पाहुणा असू कुणी असू द्या, पाहुणा सुद्धा इथं आलेले पाहुणे जर एखाद्याला जायचं म्हटलं तर एखादा पाहुणा त्या पाहुण्याला अडवू शकत. तसं कीर्तनातून अडवता ना तुम्ही का बाबा कीर्तनातून उठून जाऊ नका, पण काळाची उडी पडल्यानंतर कोणीही त्या ठिकाणी त्याला वाचवू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. मग तुला सोडविल कोण? या संसार रूपी भवसागरातून तुला सोडविल कोण? तरुण नेईल कोण? तर तो माझा भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा तुला त्या भवसागरातून सोडविल. मग त्याचं या जन्माला आल्यानंतर नित्य नेमानं भजन कर पूजन कर. तुला हा देह भजनासाठी दिलाय, भोजनासाठी नाही. अरे तुका म्हणे तुझं सोडविल कोण? तुकाराम महाराज म्हणतात, या मनुष्य रूपी देहाला आल्यानंतर तुला सोडविल कोण? कोण सोडविल? एका चक्रपाणी वाचोनिया. चक्रपाणी भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा सोडून इतरत्र कोणीही या मायाजाळातून या भवनदीतून तुला पार करण्यासाठी कोणीही मदत करणार नाही. फक्त भगवान परमात्मा मदत करेल. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. काळाची एवढी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बापा विठ्ठल विठ्ठल पुंडली कवरला हरी विठ्ठल या झाल्या अभंगाच्या ठळक बातम्या. आता कीर्तन संपवायला हरकत नाही, कोणच म्हणत नाही. एवढे पावसाचे दिवस आहेत,
इतके लांब तुम्ही आलात कीर्तनासाठी, अतिशय तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी ज्यांचं पुण्यस्मरण आहे, प्रथम वर्ष श्राद्ध आहे, ते स्वर्गीय जयराम सोनू कोल्हे अण्णा, या गावातली एक प्रतिष्ठित व्यक्ती. अण्णांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, तुका म्हणे एका मरणेची सरे, अण्णा आपल्यातून गेले पण उत्तम कीर्ती मागे ठेवून गेले. अण्णांची कीर्ती उत्तम राहिली. या गावामध्ये जन्म 29/9/1949 ला जन्म झाला अण्णांचा. या पवित्र भूमीमध्ये, लोणी हवेली या गावामध्ये पवित्र भूमीमध्ये अण्णांचा जन्म झाला. बघा, कोणी कुठेही जन्माला येत नाही, हरिभक्तच फक्त या ठिकाणी जन्माला येतात. या भूतलावर हरिभक्त जन्माला येतात. म्हणून शिक्षण फक्त 7वी, त्या काळात 7वी खूप होत्या. आता BA BEd झालेल्यांना पण काही कळत नाही, म्हणजे 7वी एवढं कळत नाही हे सांगायचंय. नोकरी वायरमॅन, वायरमॅन ही नोकरी साधी सुधी नोकरी, ही नोकरी आणि देशाच्या सैनिकाची नोकरी काही बदल नाही. कधी वायरमॅन वर चढला आणि कधी लाईट आली आणि कधी त्याचा अंतकाळ किंवा त्याचं काहीतरी विपरीत घडल्याशिवाय राहत नाही. ती जोखीमची नोकरी आहे. पण एवढी मोठी नोकरी करत असताना साऱ्या गावाचं प्रेम मिळवलं, कमीत कमी साऱ्या परिसराचं प्रेम अण्णांनी संपादन केलं. अण्णा, आमचे प्रवीण भाऊ मला रात्री सांगितलं त्यांनी, अण्णा या गावातच नाही, घरात परिसरात अतिशय लाडकं व्यक्तिमत्व, कोणावर कधीच रागावून न बोलणार व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा. विठ्ठला 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 बघा, त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पत्नी हिराबाई जयराम कोल्हे, 2 भाऊ, 3 बहिणी, 5 मुले, 5 सुना आणि 9 नातवंड. एवढा मोठा परिवार. अण्णांच्या पश्चात अतिशय दुःख झालेला परिवार आहे हा. कोणी कोणाचं दुःख वाटून घेऊ शकत नाही. पण अण्णांच्या या जाण्यानं जी या परिसराला, या तालुक्याला, या गावाला, नवे या कुटुंबाला जी पोकळी निर्माण झाली ना, ती पोकळी कधीच न भरून निघण्यासारखी आहे. विठ्ठल विठ्ठल खूप शांत स्वभाव, स्मितभाषी, मन मिळवू अशी माणसं 100मध्ये एकच असतात. मी 10 म्हणणार नाही, आता 100मध्ये एकच सापडतील तशी माणसं. निरागस, निर्मळ मनाची. अलीकडं जर आपण पाहायला गेलो तर निर्मळ मनाचा माणूस दिसणार. आता मी अभंगच असा घेतलाय मनावर. इथं बरेच लोक बसलेत, महिला माता भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहे. पण अभंग मी जे घेतलाय ना, अभंग तो मनावर आहे. बघा, कोणाचं मन कशात, कोणाचं मन कशात, कोणाचं मन कशात. काही लोकांचं मन बघा, आता काही लोक बसलेत कीर्तनात, पण माझी चप्पल कोणी नेली तर काय होईल. काही माता भगिनी आता घरून आल्यात, कुलपाला हिसका दिला का नाही. त्यांचं सारं मन तिकडे कुलपावर असेल. काहींच्या डोक्यात असेल, बुवा कधी कीर्तन सोडतोय, कधी जेवतोय आणि पावसा पाण्याचं कधी घरी जातोय. अनेक विचाराची, अनेक मनाची माणसं या ठिकाणी आहेत. कोणाचंच मन या ठिकाणी सांगू शकत नाही कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाच्या मनात काय चाललंय. त्याच्यामध्ये 10% माणसं अशी असतील की ते सांगत असतील, काय बुवा इवाळते बुवा, अरे इवळा इवळी बंद कर, काहीतरी सांग. अशा मनाची काही माणसं आहेत.
काही माणसं म्हणतात बुवा लयच गोड गातय रे. याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. मग सर्वांचं चांगलं व्हावं हा असा विचार असणारे अण्णा आपल्यातून आज निघून गेलेत. 33 वर्षे वायरमॅन म्हणून नोकरी केली. स्वतःचं कुटुंब नव्हे तर गावातही सर्वांसाठी शांत संस्कृत व्यक्तिमत्व. आणि विशेष म्हणजे 5 मुलं. बरोबर का? 5च मुलं ना. 5 मुलांपैकी 2 मुलं देशसेवेसाठी अर्पण करणारा हा महात्मा. आपल्याला पुढाऱ्यांची मुलं कधी सैन्यामध्ये दिसणार नाही. आपली गोरगरिबांचीच मुलं फक्त देशसेवेसाठी असतात. त्याच्यामध्ये अण्णांचे एक चिरंजीव संजय दादा, कोरोनाच्या काळामध्ये त्यांचंही जाणं झालं. अतिशय दुःखाचा डोंगर त्या टायमाला म्हणजे त्यांच्यावर तो कोसळला. सैनिकांविषयी किती आदर असावा, किती प्रेम असावं या माईबापाकडून शिकावं. अण्णांचा एक मुलगा सेवानिवृत्त आहे, ते हयात आहेत. बाकीची मुलंही हयात आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्यांचा हरिक या भगवान परमात्म्याला वाटतो, तयाचा हरिक वाटे देवा. अण्णांच्या मुली 9 नातवंड, अतिशय मोठा परिवार. या ठिकाणी आपला मुलगा गेल्यानंतर बापाला किती दुःख होतं. त्यांनी ते दुःख सहन करून आज त्यांचंही इहलोकीतून जाणं झालं. त्या मायबापांना देशसेवेसाठी 2 मुलं अर्पण केली. कोणीही 2 मुलं अर्पण करत नाही. मी सांगून जाईन पुढं तुम्हाला देशाविषयी किती प्रेम असावं आणि देशाविषयी कोणाला प्रेम असतं. अरे ज्या परिसराविषयी ज्याला प्रेम आहे देशाविषयी असणार, यात काही शंकाच नाही. देशाविषयी आहे म्हणून 2 मुलं आणि 3 मुलं. मला वाटतं एक शिक्षक आहेत, बरोबर. एक शेतीत आहे, 2 शेतीत आहेत. निष्ठेनं शेती करतात. आणि या 5 जण भावंडांचा हा मोठा परिवार, 5 सुना, त्यांच्या पाठीमागे 9 नातवंड, अतिशय मोठा परिवार. ऐका, महाराज मनाला उपदेश करतात. अरे मना, नको बाबा, या माया जाळामध्ये गुंतू नको. पण मन गुंतल्याशिवाय राहत नाही. इतकाही मनाला उपदेश केला. मन एक माकडासारखं आहे. एक खेळावाला माकड आणि बोकड होतं त्याच्याकडं. तो खेळावाला आपल्या माकडाला आणि बोकडाला घेऊन निघाला खेळ करण्यासाठी. पण त्याला खेळ करायचा होता त्या गावात, पलीकडच्या गावात मध्ये नदी होती आणि त्या नदीकड पलीकड जाण्यासाठी त्याला जाता येत नव्हतं म्हणून नाव होती. नावेनं जुन्या काळामध्ये पलीकड अलीकड जायची प्रथा, म्हणजे जे अलीकड पलीकड जायचे लोक नावेने जायचे. नाव, होडी, जहाज कळते ना तुम्हाला. तुम्ही माझ्याकडे इतके बघू राहिलात की असं वाटतं की मी काहीतरी कुणाची काही डाका घातलाय का चोरी केली. थोडा हसा आणि प्रतिसाद द्या. पलीकड जायला तो निघाला, पण नावाड्याने सांगितलं मी तुला घेतो, त्या बोकडालाही घेतो पण त्या माकडाला घेणार नाही. अरे म्हटला, बोकड पलीकड नेल्यानंतर माझा खेळ अधुरा राहील. मला माझं उपजीविका त्या खेळावर आहे. मला तर हे दोन्ही पलीकड नेल्याशिवाय पर्याय नाही. त्याने सांगितलं नाही जमणार. बाकीच्या लोकांनी विरोध केला. मग त्याच्यातला एक शहाणा होता. त्याच्यात 10 मध्ये एक शहाणा असतोच. त्याला अतिशहाणा म्हणतात. मग तो अतिशहाणा म्हटला, अरे म्हटला घ्या म्हटला, गरिबाचं पोट पाणी आहे. एक काम करा, माकडाचे हातपाय बांधून टाका.
ठरलं. नावेमध्ये सगळे बसले आणि बोकड नावेमध्ये, त्याने ते बोकड नावेमध्ये टाकलं. माकडही नावेमध्ये टाकलं, पण हातपाय बांधून टाकलं. माकड किती चंचल असतं, त्याच्यापेक्षा मन जास्त चंचल असतं हे सांगायचंय मला. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. अतिशय सुंदर आणि समर्पक प्रमाण. महाराज, या ठिकाणी महाराष्ट्रातील एक नामवंत गायक युवा कीर्तनकार गोपालजी महाराज डेंबरे आळंदीकर, त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं, बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. आणि लक्षात आणून दिलं आमचे बाप्पू असतील गजानन महाराज इंगोले, त्यांना मी बाप्पू म्हणतो. अतिशय सुंदर आवाज, महाराष्ट्रातील एक नामवंत गायक, माझे मित्र. आणि सर्व ही बाळ गोपाळ मंडळी देशमुख महाराजांच्या संस्थेतली अतिशय सुंदर गुणीजन. फक्त सावध राहा रे बाबा. माझं कसं आहे, अभंगाप्रमाणे काळाची आहे उडी, माझी उडी कधी पडन, टाळाला सावध राहा. काळ आला नाही, टाळ आला जवळ एक रासावं. अतिशय सुंदर आणि महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, युवा कीर्तनकार, आमचे मित्र, जीवलग मित्र श्री राहुलजी महाराज जाधव, मृदंग विशारद, त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि या ठिकाणी आमचे शामराव काका असतील, आमचे वडील बाळासाहेब पवार असतील, आमचे लहानपणीचे मित्र. जसा श्रीकृष्ण परमात्म्याला सुदाम्या वाकड्या पेंड्या बोबड्या जसे मित्र होते, तसे आम्ही लहानपणीचे मित्र. आमचे मारुती दळवी साहेब, गोड स्वभाव, प्रवीण दादा असतील, आमचे सगळेच. आणि विशेष म्हणजे ज्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही वाढलो असे आमचे सर खामकर सर, अतिशय गोड स्वभाव त्यांचाही. आणि तुम्ही सगळे ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते सगळे देव, आणि ज्यांचे नाव घेतले नाही ते महादेव. कोणालाच राग नको. महिला, माता, भगिनी, अतिशय माझ्या कीर्तनाला प्रेमाने बसणारी सगळीच मंडळी, एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा. आणि आता वाजवा माझ्यासाठी थोड्या. अतिशय गोड. या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे, पण मी काय सांगत होतो, म्हणा कीर्तन. काय सांगत होतो, मन माकडापेक्षाही चंचल आहे. मन बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. हे मन एवढं चंचल आहे, पण त्याला माकडाचं उदाहरण दिलं. बघा, माकडाचे पाय, हात पाय बांधले, या ठिकाणी होतो आपण. हात पाय बांधले आणि माकड नावेत टाकलं, नाव मध्यभागी गेली. मध्यभागी नाव गेल्यानंतर आता ते माकडच आहे. त्याने एक गवताची काडी पाहिली. गार हवा त्या नदीमध्ये सुटलेली होती. त्या नावेमध्ये सगळे झोपी गेले. थोडी नदी मोठी होती, म्हणजे आपल्या हांगा नदीपेक्षा थोडी मोठी होती. हांगा नदी सहज पार करून जाता येईल, पण ती नदी थोडीशी मोठी होती. आता ती दृष्टांतातली नदी आहे. मग मध्यभागी नाव गेली, सगळे झोपी गेले होते. बोकडही झोपी गेला होता. त्या माकडानं ती काडी पाहिली. माकडानं ती काडी तोंडानं उचलली आणि हळूच बोकडाच्या नाकात घातली. काय झालं असेल, अशी घातली. एवढा आवाज नव्हता आला काडीचा,
पण काडी बोकडाच्या नाकात घातल्याबरोबर ते बोकड खडबडून जाग झालं. ते बोकड, त्या बोकडाला काही सुचेना. आकाश गिर रहा है भागो. बोकडाला वाटलं आता काय झालं काय नाही. बोकडाने जे उड्या मारायला सुरुवात केली, एवढ्या उड्या बोकडानं मारायला सुरुवात केली, बाकीच्यांनाही काही कळूस तवर नाव पालथी. हे कशामुळे झालं? माकडामुळे झालं. पण माकडाचे हातपाय बांधले होते, पण त्यानं तोंडानं काडी उचलली. तसं मने आपण कीर्तनात बसलोय, पण आपलं सारं चित्त बाहेर असतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी शास्त्राने सांगितल्या. मन चंचल हे महाराजांनी सांगितलं. बुद्धी, चित्त, आपलं जर चित्त एका ठिकाणावर जर नसेल, काय झालं? एकदा अकोला तालुक्यामध्ये आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि आमची गाडी पंक्चर झाली. जवळजवळ गेल्यानंतर गाडी पंक्चर झाली. आम्ही रस्त्याला उभे राहिलो. कसं बस त्या गावामध्ये गेलो. आता थोडं उशिरा गेल्यानंतर टेन्शनच असतं. गावामध्ये गेलो आणि गावात कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनाला सुरुवात झाली. आता थोडं टेन्शन मध्येच होतो मी बी. कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर एवढं कीर्तन रंगात आलं, एवढं कीर्तन रंगात आलं. माझ्या समोर एक दाढीवाले बाबा बसले होते. बघा, चित्त, बुद्धी, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बाबांच्या डोळ्यातलं पाणी अश्रू तुटेनात. मी म्हणालो, एवढी कीर्तन केली, पण असा श्रोता मी पाहिला, आजवर पाहिला नाही. अरे म्हटले, मी त्या बाबाकडे बघून कीर्तन केलं. अख्खं पूर्ण कीर्तन झालं, पळतच गेलो. बाबांच्या पाया फेटास काढला, बाबांच्या पाया पडलो आणि बाबांनी मला मिठीच मारली. बुवा, बाबा पुढं बोला. बाबा रडायचे थांबनात. मला असं वाटलं इतकं माझं कीर्तन चांगलं झालं. त्या कीर्तनात जसं बाबा रडायचे तसं तसं मी जास्त बहारून कीर्तन सांगायचो. बाबाला वाटायचं कीर्तन इतकं चांगलं झालं. मला वाटायचं बाबाचं मन एवढा श्रोता ऐकणारा, इतका तुफान ऐकणारा श्रोता. आणि गळ्यात मिठी मारली बाबांनी माझ्या. आणि बाबांनी सांगितलं, म्हणजे बाबा काय झालं? काय नाही बाबा. बाबा झालं तरी काय, माझं कीर्तनातलं कोणचं वाक्य तुम्हाला आवडलं बाबा? बाबा रडायचे थांबनात. मी म्हटलं काय बाबा, हे किती श्रोता, म्हणजे किती भावनिक श्रोता आहे. कोणाच्याच कीर्तनात रडला नसेल, पण माझ्या कीर्तनात रडला नक्की. माझ्या कीर्तनात काहीतरी वाक्य बाबांना आवडलं. मी बऱ्याच वेळ विचारत होतो, पण बाबा रडायचे थांबत नव्हते. बाबा हुंदक देऊ देऊ रडत होते. बाबा माझ्या गळ्यात पडले आणि बाबांनी सांगितलं, बुवा, अरे बुवा. म्हणलं बाबा का रडत होता तुम्ही? म्हणला मागच्या महिन्यात बुवा माझा बोकुड मिळाला. मग म्हणलं बाबा मी काय करू, बोकुड मिळाला. आता मला थोडीशी सुद्धा आली. म्हटलं आता बाबा कुठंतरी वेगळ्या वळणावर आपल्याला घेऊन जाण्याच्या मार्गावर दिसतात. आणि मग म्हणले, अरे बाबा मागच्या महिन्यात माझा बोकुड मेला. माझ्या हनवटीला हात लावला बाबांनी. म्हणलं बाबा बोकड मेला, मग कशाला एवढं दुःख असते का बोकडाचं? अरे म्हणला लय जीव होता माझा बोकडावर, आणि तो लाडका बोकुड होता माझा. तो बोकुड मेला. बर म्हटलं बाबा बोकुड मेला, मग आता मी सुतक पाळू का? नाही, त्या बोकडाला दाढी होती म्हणले. मग म्हटलं बाबा आता माझ्या लक्षात आलं, आता बाबाला कुठून कुठं जायचंय. बाबा कोणत्या गाडीत बसले तर कुठं उतरणार आहेत मला पक्क माहिती झालं. म्हणले बाबा माझ्या बोकडाला दाढी होती, माझा बोकड लाडका होता, आणि तो महिन्यापूर्वी गेला.
मग म्हटलं काय झालं? अरे बाबा तुझी दाढी पाहिली आणि मला माझ्या बोकडाची. बघा बाबा होते कुठं? कीर्तनात. बोकुड गेला कधी? 1 महिना झालं बोकुड गेलेला. बाबा त्या बोकडात, त्या बाबाचं चित्त त्या बोकडाकडं, आणि बाबा बघून माझ्याकडे बघून रडतायत. मी किती गाफील राहिलो. नंतर कळलं हे कीर्तन ऐकणाऱ्या लोकांचं सुद्धा चित्त व्यवस्थित नसते. कारण मन आणि चित्त, मन बुद्धी चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी जर आल्या तर त्या या ठिकाणी हानिकारक आहेत. आम्ही असंच एकदा एसटीने प्रवास करत होतो. माझ्या शेजारी बसले. बऱ्याचशा काही गप्पा झाल्या आमच्या. म्हणलं बाबा कुठं जायचंय? म्हटले अरे बाबा तुला कुठं जायचंय? म्हटले मी कीर्तनाला चाललोय बाबा, पण माझ्याकडे गाडी नाही. मग या एसटी मध्ये बसलास का? बर हा बसलो एसटी मध्ये. म्हटले अरे बाबा 2 पिशव्या आहेत माझ्याकडे, त्यातली 1 पिशवी तू घे. बाबा तसं म्हटल्यानंतर मी म्हटलं आता थोडीशी मलाही दया आली. म्हटलं बाबा थकलेले. पिशवी घेतली मांडीवर. मला सांगा पिशवीमध्ये काय असेल? अक्षरशः बोंबील होते हो पिशवीमध्ये. म्हणलं बाबा अवघड्यामध्ये माळ आहे माझ्या. मग त्याला काय झालं? म्हटले तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी सांगितलंय, तुका म्हणे माझे तुम्हा संतावर. अरे म्हटलं हे ओझ, अरे हे ओझ घेऊन आम्हाला नरकाला घालवता का काय? कोण कुठला कसा विचार करीन सांगता येत नाही. मग जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जो विचार करायचा तो फक्त भगवान परमात्म्याचा करायचा. दुसरा तिसरा विचार करायचा नाही. सारासार विचार करा उठा उठी, पण नाम धरा कंठी विठोबाचे. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत या मनुष्य जन्मावर, या मनुष्य देहावर 16 संस्कार होतात. बघा प्रामुख्याने 16 संस्कार होतात, पण त्यातले काही संस्कार आपल्यावर होत. मग त्याच्यामध्ये पहिला संस्कार होतो गर्भदान संस्कार. गर्भदान संस्कार कोणावर झाला तर थोडक्यात सांगून जाईन. गर्भदान संस्कार झाला भक्त प्रल्हादावर. छोटी मोठी उदाहरणं द्यायचीच नाहीत. गर्भदान संस्कार झाला भक्त प्रल्हादावर. गर्भदान संस्कार झाला अभिमन्यूवर. सुभद्रेच्या गर्भामध्ये असताना श्रीकृष्ण परमात्मा न्यायला आले सुभद्रेला, आणि सुभद्रेने विचारलं दादा अंतर खूप मोठं आहे, आपण चालता चालता एखादी गोष्ट तुम्ही मला सांगा. आता भगवान परमात्म्याने गोष्ट सांगितली, पण ती युद्धाची सांगितली, युद्धनीती सांगितली. भगवान परमात्मा गोष्ट सांगत होते. युद्ध झाल्यानंतर युद्धाची अशी परिसीमा असते, युद्धात चक्रव्यूह, त्या चक्रव्यूहामध्ये शिरण्यापर्यंत ती गोष्ट भगवान परमात्म्याने सांगितली सुभद्रेला. ऐका, तोपर्यंत सुभद्रा होकार देत होती, पण सुभद्रेला झोप लागली. झोप लागल्यानंतर आतमधून अभिमन्यूचा गर्भ होकार देत होता. भगवान परमात्म्याच्या नंतर लक्षात आलं, भगवान परमात्म्यानं असं मागं वळून पाहिलं आणि भगवान परमात्म्याच्या अरे म्हणले हा अभिमन्यू म्हणजे हा पोटातला गर्भ होकार देतोय. गोष्ट संपली, पण अभिमन्यूला ज्ञान कुठपर्यंत झालं? फक्त चक्रव्यूहात शिराईपर्यंत, जोपर्यंत चक्रव्यूहात शिरता येईल एवढंच त्याला ज्ञान झालं. एवढीच गोष्ट त्याने ऐकली. फक्त बाहेर निघायचं ज्ञान त्याला झालं, म्हणून त्याला मरावं लागलं. आणि कयाधू मातेच्या पोटामध्ये भक्त प्रल्हाद असताना नारद महर्षींच्या आश्रमामध्ये नारायण नामाचे धडे
भक्त प्रल्हादावर झाले गर्भसंस्कार नारायण नामाचा झाला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धेला कृष्णदाता उद्धवाला धला कृष्णदाता हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा उद्धवाला कृष्णदाता उद्धवाला कृष्णदाता हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्ण दाता हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता कयादू मातेच्या पोटामध्ये असताना त्या भक्त प्रल्हादानं गर्भदान संस्काराचे धडे घेतले परिणाम भक्त प्रल्हाद जन्माला आले हिरण्यकश्यपूचे दुश्मन हिरण्यकश्यपूचा शत्रू भगवान विष्णू कारण त्यांच्या भावाला मारलं होतं हिरण्याक्षला मारलं होतं म्हणून विष्णूचं वैर धरलं होतं त्या हिरण्यकश्यपून नाव घेऊन नेदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे फरमान काढला होता हिरण्यकश्यपून जर देवाचं नाव माझ्या राज्यामध्ये कोणी घेतलं तर त्याचा बळी दिला जाईल त्याला मारलं जाईल त्याला शिक्षा दिली जाईल पण स्वतःच्या मुलानं नारायण नामाचे धडे गर्भात घेतले परिणाम गर्भाच्या बाहेर आल्यानंतर भक्त प्रल्हादाला त्या हिरण्यकश्यपून उकळत्या तेलात टाकलं माजलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं कडे लोट केला पण भगवान परमात्म्याचं नाव घेण्याचं सोडलं नाही माझ्या भक्त प्रल्हादानं वैतागला हिरण्यकश्यपू आणि सांगितलं अरे कुठे आहे तुझा भगवान कुठे आहे तो विष्णू सांग सांग या खांबामध्ये आहे का तुझा विष्णू तो म्हटला हो माझा भगवान परमात्मा माझा नारायण त्या खांबावर आहे खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले याचं दुसरं प्रमाण आहे दुर्जन तोलात मारी खांबावरी स्तंभी नरहरी प्रगटला स्तंभी नरहरी प्रगटला दुर्जन तोलात मारी खांबावरी स्तंभी नरहरी प्रगटला नारायण नामात एवढी ताकद आहे मग भक्त प्रल्हादाने सांगितल्याबरोबर त्याने खांबावर लात मारली आणि खांबातून नरसिंह भगवान परमात्मा प्रगट झाले मांडीवर आडवा घेतला आणि फाळला कोणाला हिरण्यकश्यपूला हे गर्भदान संस्कार त्या गर्भामध्ये कयादू मातेच्या झाले त्याचा परिणाम भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला नरसिंह अवतार हा झाला गर्भदान संस्कार पुढे विवाह नावाचा संस्कार नामकरण विधी नामकरण नावाचा संस्कार आणि अंत्येष्टी संस्कार त्याच्यामधले दशक्रियामध्ये 10
संस्कार आले, 10 संस्कार आहेत. सगळे संस्कार सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही, पण प्रामुख्याने नामकरण विधी हा होतोच. प्रत्येक जीव जन्माला आल्यानंतर त्याचं नाव ठेवलं जातं का नाही? का तुमच्याकडे असं आहे की बाबा जन्माला एखादा मुलगा मुलगी जन्माला आली आणि त्याचं नावच ठेवलं नाही, असं होतं का? नामकरण नावाचा संस्कार होतो. दुसरा विवाह नावाचा संस्कार होतो, पण कधी कधी कोणावर तरी तो होतो, कधी कधी कोणावर तो होत. आता 35-40 वर्षाचे नवरदेव आहेत, त्यांच्यावर काही अडचणीमुळे तो झाला नसेल. आता काय थोड्यासाठी त्यांनी पण गडबड करायचं कारण नाही. विवाह नावाचा संस्कार आणि अंत्येष्टी नावाचा संस्कार प्रामुख्यानं प्रत्येक या भूतलावर आलेल्या प्रत्येक जीवाला मेल्यानंतर त्याला अग्निडाग दिला जातो का नाही? काही ठिकाणी काही धर्मामध्ये दफन विधी आहे आणि काही धर्मामध्ये दहन विधी आहे. दहन केलं तरी शरीराची माती आणि दफन केलं तरी शरीराची माती. पूर्वीच्या काळामध्ये काही ठिकाणी दफन करत होते, म्हणजे हिंदू धर्मामध्येही करत असतील, पण वैज्ञानिक दृष्ट्या जर विचार केला, जर दफनच करायचं झालं तर जागा अपुरी पडत होती. मला सांगा, प्रत्येक गावामध्ये 1000-2000 लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये वर्षामध्ये जर 10 माणसं मेली, त्या 10 माणसांना पुरायचं म्हटल्यानंतर जागा थोडी लागेल का? मग दहन विधी सोपा. दहन विधी एकाच जागेवर होतो. मग कितीही माणसं असू द्या, लाखो माणसं असली तरी त्या ठिकाणी दहन विधी सोपा आहे. काही धर्मामध्ये दफन विधी आहे, पण त्यांना आता जागा अपुऱ्या पडतात. बघा, एकदा का तो अंत्येष्टी संस्कार झाला की नंतर दशक्रिया विधी. दशक्रिया हा विधी आहे, हा संस्कार नाही. बघा, दशक्रिया हा विधी आहे, संस्कार नाही. दाजी, दशक्रिया विधी आपण 7व्या दिवशी, 13व्या दिवशी, 7व्या दिवशी, 5व्या दिवशी, 3ऱ्या दिवशीही केला जातो. असं आहे का? पण दशक्रिया दिवशी 10व्याच्या दिवशी काही अडचणी आल्या तर मध्ये आधी घेतला जातो, पण 13वा मध्ये आधी घेतला जात. 13वा हा 13व्याच्याच दिवशी येतो. मग भावकीचं सुतक जरी 7व्या दिवशी फिटलं तरी घरातलं सुतक ते 13 दिवस राहतं. मग 13व्याचा तो 13व्याचा विधी. जसं दशक्रिया विधी आहे 13वं हे शास्त्र आहे. शास्त्र बदलत नाही कधीच. मला सांगा, आता लोणी हवेलीमध्ये एखादा हुशार मनुष्य आहे, एखादा गावचा सरपंच आहे. आता कोण सरपंच आहे मला माहित नाही, पण त्या सरपंचांना विचारलं की बाबा 2 + 2 बरोबर किती, तर सरपंच काय सांगतील? 4च उत्तर येईल. मग आपण तालुक्याच्या ठिकाणी गेलो, पारनेर तालुक्यामध्ये गेलो. तालुक्यामध्ये एखाद्या मनुष्याला विचारलं, अरे बाबा 2 आणि 2 किती रे? तर तो काय उत्तर देईन शहराच्या ठिकाणी गेल्यानंतर? नवे नवे महाराष्ट्रात गेलो, नवे नवे देशात कुठेही गेलो तरी उत्तर काय येणार? 2 आणि 2 4 उत्तर येईन का 8 उत्तर येईन? शास्त्र तसं आहे. शास्त्र बदलता येत नाही. जसं हे गणित बदलता येत नाही तसं शास्त्र बदलता येत नाही. मग 13वा झाल्यानंतर हा जीव प्रवासासाठी निघतो. प्रवासासाठी निघल्यानंतर हा जीव 48 दिवस एका वैतरणी नावाच्या नदीवर जाऊन थांबतो. वैतरणी नावाची नदी घाण मलमूत्राने भरलेली ती नदी असते. त्या नदीवर गेल्यानंतर या जीवाला त्या नदी पार करून जायचं असतं. बघा, 48 दिवस त्या नदीच्या किनाऱ्यावर जायला लागतं. मग जर त्याने पाप पुण्य केलं असेल, जर त्याचं पुण्य असेल तर त्याला कामधेनू नावाची गाय
त्या नदीवरून पलीकडे घेऊन जाते. जर त्याचं पाप जास्त असेल तर त्याला ती गाय सोडवत त्याला पलीकडे नेत नाही. मग त्या नदीमध्ये तो गटांगळ्या खातो. गटांगळ्या करतात, कळतात का? आणि मग ती नदी पार करून जाण्यासाठी त्याला 39 दिवस लागतात. पहिले 13व्या पर्यंतचे 13 अधिक 48 बरोबर 61 बरोबर आहे का? आणि परत नदीच्या पलीकडे जायला नदी तरून जाण्यासाठी 39 दिवस लागतात. म्हणजे 100 दिवस त्या जीवाला त्या ठिकाणी लागतात. मग 100 दिवसानंतर तो यम दरबारामध्ये गेला की त्याचा पाप पुण्याचा लेखाजोखा केला जातो. त्या ठिकाणी जसं न्यायालयामध्ये एखाद्या दिवाणी न्यायालयामध्ये जसे वकील असतात, जज असतो, त्याप्रमाणे त्याचा तो लेखाजोखा केला जातो. त्याला त्या ठिकाणी उभं केलं जातं मध्यभागी. आणि मग तो लेखाजोखा पाहण्यासाठी कोण असतं? आणि यम सांगतो जसं त्याचं पाप असेल, जसं त्याचं पुण्य असेल, त्याप्रमाणे त्याला शिक्षा दिली जाते. मग तो चित्र आणि गुप्त, ज्याचं चित्र गुप्त असतं त्याला चित्रगुप्त म्हणतात. मग ती फाईल काढतो चित्रगुप्त आणि यम सांगतो, ए चित्रगुप्ता, लाव रे तो व्हिडिओ. कळलं नाही तुम्हाला? ए चित्रगुप्ता, लाव रे तो व्हिडिओ. मग तो चित्रगुप्त व्हिडिओ लावतो आणि त्याचा पाप पुण्याचा लेखाजोखा त्या स्क्रीनवर, तो डाटा त्या स्क्रीनवर येतो. आणि मग चित्रगुप्त, मग जर त्याचं पुण्य जास्त असेल तर त्याला देवलोकाला नेलं जातं, जर पाप जास्त असेल तर त्याला यमलोकाला नेलं. आणि भरपूर यातना असतात बरं का यमलोकामध्ये. म्हणून पाप करताना थोडंसं जपून करा, कारण तिथं नाही त्या यमाशी मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमात की कर बहुसाल, यमात की कर बहुसाल. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमात की कर बहुसाल, यमात की कर बहुसाल, बहुसाल. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, इतके निष्ठुर असतात. जसे पोलीस टायर मध्ये घालून एखाद्या आरोप्याला मारतात, त्याप्रमाणे आपला त्या ठिकाणी आपल्याला चोपलं जातं. चोपला शब्द कळतोय ना? चोप दिला जातो. मग आपल्याला त्या वेदना असह्य होऊ नयेत आणि त्या दरबारामध्ये आपण जाऊ नये म्हणून आपल्या मनानं पाप करायचं नाही. आपल्याला जन्म दिलाय पुण्य करण्यासाठी, पुण्य करा. जर आपलं पाप आणि पुण्य जर समान असेल, पाप पुण्य समान समी, तैच पावे जे कर्मभूमी. पाप आणि पुण्य याचं पारडं जर समान असेल तर आपल्याला परत नरदेह प्राप्त होतो, परत जन्म मिळतो. दुसरा आपल्याला वासनेनं जन्म मिळतो, कर्मानं जन्म मिळतो. बघा, बरोबर त्याचा त्या स्क्रीनवर तो डाटा आला की यमदेव ठरवतात की आता याला देवाच्या दिशेला न्यायचं का यमाच्या दरबारामध्ये हजर करायचं, याला काय शिक्षा द्यायची. आणि जर त्यांचं पुण्य, आता अण्णांसारख्या माणसांचं जर पुण्य खरंच पुण्य आहे, एवढे लोक जमलेत, एवढे श्रोते जमलेत, एवढे गावकरी जमलेत, बाहेरचे पाहुणे, सर्व काही, एवढं कीर्तन भजन चाललंय, निश्चितच अण्णांचं पुण्य मोठं असेल. अण्णा त्या ठिकाणाहून आपल्याला पाहत असतील, अरे बाबा, कमीत कमी मी आयुष्यभर केलेल्या पुण्याची पावती म्हणून आज माझ्या दारामध्ये हरी कीर्तन, भजन, अन्नदान या सर्व गोष्टी माझ्या दारामध्ये होतात. अण्णांना निश्चितच आनंद होत असेल. बघा, मग या ठिकाणी आज बरोबर अण्णांना वर्ष झालं
अण्णा या ठिकाणी येण्यासाठी परवानगी अण्णांना आज असते, कारण हा पितृ पंधरवडा आहे. नाथ महाराजांनी सारे पित्र खाली आणले होते याच महिन्यात. हा पर्वकाळ आहे. कोणीही कोणत्याही तिथीला मरू द्या, पण या तिथीला पर्वकाळच म्हणला जाईल, कारण पितृ पंधरवडा आहे हा. या पर्वकाळामध्ये, या पितृ पंधरवाड्यामध्ये हे पित्र खाली येतात का? तुमच्या इकडे नाही येत पित्र घालताना पण तुम्ही? आता पहिले गावामध्ये, आमच्या गावामधलं सांगतो, आमच्या गावामध्ये हर घरचा माणूस, प्रत्येक घरचा माणूस बोलावला जायचा जेवणासाठी. महिलांना खूप त्रास होता तो पहिलाच, पण आता एकच पित्र जेवायला घालायचा. घरच्यांनी जेवायचं आणि त्याच्यावर सुखी समाधानी राहायचं. आता ते झंझट कोणी काय ठेवलं नाही, पण पहिल्या जुन्या काळामध्ये भरपूर होतं ते. मग हा पर्वकाळ अण्णांनी साधला, अण्णांच्या जीवनामध्ये तो पर्वकाळ अण्णांनी साधला. हा मोठा पर्वकाळ आहे. विठ्ठला 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 मनाला उपदेश करतात महाराज, नको, अरे बाबा नको नको या मना, तू या ठिकाणी गुंतू नको. हा मायाजाळ आहे. या ठिकाणी कोणीच कोणाचं नसतं. बहीण नाही, भाऊ नाही, कोणी. तुला एकटंच यायचंय आणि एकटंच जायचंय. नाही रे कुणाचे कुणी, नाही रे कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. मेल्या मागे सर्व राहिले, मेल्या मागे सर्व राहिले. हे प्राण्या तुटतील धागे दोरे, तू मेल्यानंतर या ठिकाणी स्मशान भूमीमध्ये तुला जाळायला सगळे येतील रे, पण या भवसागरातून, मायारूपी भवसागरातून तुला कोणीही सोडवणार नाही. त्या भगवान परमात्म्याची शरणागती कर. जसं शेवटच्या क्षणाला गजेंद्राला त्या भगवान परमात्म्यानं सोडवलं, आजामेळाला शेवटच्या क्षणाला भगवान परमात्म्यानं सोडवलं. आजामेळा पापराशी, फक्त नामे नेला वैकुंठासी. त्या भगवान परमात्म्याची लीला अगाध आहे. ऐक, या जगामध्ये तू एकटा येणार आहे आणि एकटाच जाणार आहे, पण त्या मधल्या कालावधीमध्ये असं काहीतरी कर्म कर, असं काहीतरी काम कर की देवालाही तुझा हेवा वाटला पाहिजे. मरताना असं मर की तुझी कीर्ती अजरामर त्या अण्णांसारखी राहिली पाहिजे. मरताना लोकांना म्हटलं नाही पाहिजे
अरे गावामध्ये कोणाच्या मुलीचं लग्न जमू दिलं नाही, कधी सप्त्याला वर्गणी दिली नाही, कोणाच्या सुखदुःखात कधी गेला नाही, कोणाचे प्रपंच होऊ दिले नाही, जन्माला आल्यानंतर फक्त वाईटच करत राहिला. असं जगू नका. या भगवंतानं तुम्हाला जो प्रवास करण्यासाठी संधी दिली आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, कोणी 100 वर्ष जगेल, कोणी 80 वर्ष जगेल, कोणी 70 वर्ष जगेल, कोणी 50 वर्ष जगेल, पण अवघं 42 वर्षाचं आयुष्य आणि त्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये जगाच्या पाठीवर ज्यांनी नाव कोरलं ते माझे जगद्गुरु तुकोबाराय. अवघ्या 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ ज्यांनी या जगाला दिला ती माझी माऊली ज्ञानोबाराय. या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याच पित्रांना नाही नव्हे तर सर्व पित्रांना खाली जेवायला घेऊन आले ते माझे एकनाथ महाराज. काय जगण्याची दिशा होती कळलं. माझ्या संतांना कळलं या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. नाथ महाराज म्हणतात, अरे नाथ महाराजांनी सांगितलं या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे, नाही रे नाही कुणाचे. जाणलं माझ्या संतांनी, जाणलं माझ्या संतांनी, जाणलं संतांनी. एकनाथ महाराज तुकोबाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, चिमुकली मुक्ताबाई. अरे एवढ्याशा 5 वर्षाच्या लेकरानं सुद्धा जाणलं की जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जर काय करायचं असेल तो भगवान परमात्मा आपलासा करायचा असं. 5 वर्षाच्या लेकरानं जाणलं. अरे झोडीमध्ये ज्ञानोबारायांच्या माती टाकली रे. या तुमच्या आमच्या समाजानं त्या संतांच्या झोळीमध्ये माती टाकली पण मागं फिरून पाहिलं नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मी राती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. अरे अवघ 22 वर्षाचं वय, विराट ग्रंथ लिहिला. 42 वर्षाचं वय. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं तरी वय काय जास्त होतं का? अवघे 50-49 वर्ष माझे महाराज जगले पण जगाच्या पाठीवर असा राजा जन्माला नाही आला की तो राजा. अरे त्या आईची खुश पवित्र आहे. काय ती माता असेल तिने त्या राजाला जन्म घातला. त्या माझ्या शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यच नव्हे पूर्ण अनेक देशामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे. त्या माझ्या जिजाऊ आऊ साहेबांची पुण्याई आहे.
एका गायकानं सुंदर गायलंय, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बाबाचा बाप राजा शिवबा, बाबाचा बाप राजा शिवबा. अरे 18 पगड जाती एकत्र केल्या, 18 पगड मावळे एकत्र केले, स्वराज्य निर्माण केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. धर्मवीर शंभूराजे देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी मनाचा रंग भरला, स्त्री शिक्षणाचा वसा पुढे नेला, स्त्रीला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला, त्या माझ्या सावित्रीबाई फुले. या देशाला संविधान ज्यांनी दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणत्याही जाती धर्माचे लोक असू द्या, अरे या संतांना आणि या भूमिवीरांना कोटीशा प्रणाम करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशासाठी जे आपल्यासाठी आपलं प्राणाचं बलिदान, आपलं रक्त आपल्यासाठी जे सांडवतात ते माझ्या सीमेवरचे जवान टाळ्या वाजवायचा. या देशासाठी या महात्म्यांनी 2 सुपुत्र दिले. बघा, देश सेवा करणं कोणाचं हे काम नाही. तुम्ही आम्ही इथं बसून काहीही बोलू शकतो, गप्पा मारू शकतो, मीही गप्पा मारीन, तुम्ही माझ्याशी गप्पा मारतान, पण 24 तास डोळ्यात तेल घालून माझा सीमेवरचा जवान त्या ठिकाणी लढतोय. सलाम आहे त्या जवानाला. अरे आपली बायका मुले घरी सोडून कोण एवढा त्याग करील? जसं संतांचं महत्व आहे तसंच माझ्या सैनिकाचं महत्व आहे. तो फक्त देशासाठी म्हणतो काय? माझा सीमेवरचा जवान म्हणतो काय? ऐका, फक्त जगेन तर या देशासाठी आणि मरेन तर या देशासाठी. आणि खरंच मरतो, खरंच जगतो देशासाठी. घरी आल्यानंतर सुद्धा काही सैनिक मी पाहिलेत, घरी आल्यानंतर सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा असं काम आहे. आणि सीमेवर तो फक्त त्याच्या डोक्यामध्ये एवढंच असतं, फक्त माझा देश सुरक्षित राहिला पाहिजे. तो जर आपल्यापासून जर बाजूला झाला ना तर परकीय लोक आपल्यावर आक्रमण, आपली कीर्तनं होणार. तो म्हणतो मी जगेन देशासाठी आणि मरेन देशासाठी. बघा काय म्हणतो तो, हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे, ए वतन तेरे लिए सबसे पहले तू है, तेरे बाद हर एक नाम है, तू मेरी आवाज है, तू मेरा अंजाम है, अंजाम है, ऐ वतन महबूब मेरे तुझ पे जा कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए
सैनिकाचा त्याग आहे तसा माझ्या संतांचा त्याग आहे. पण सैनिकांचा त्याग कसा आहे आणि संतांचा त्याग कसा आहे, त्यांनी आपल्या मनावर राज्य केलं म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळे, नको नको मना गुंतू माया जाळे, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ्याला जवळे ग्रासावया, काळ्याला जवळे ग्रासावया, काळ्याला जवळे ग्रासावया, काळ्याला जवळे ग्रासावया, काळाची ऊन हे पडेल माझ्या, काळाची हे ऊन पडेल माझ्या, काळाची हे ऊन पडेल माझ्या, काळाची हे मनाला उपदेश माझ्या तुकोबारायांनी केला, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. थोडासा मी कोराव द्या. माझी आवडती फेमस चाले ती फक्त मीच म्हणतो कधी कधी. आता मी कीर्तन करतोय त्याच्यामुळे त्यांना म्हणायला चान्स दिला. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको पडेल काळाची उडी, पडेल माझे पडेल माझ्या, काळाची उडी पडेल माझ्या. नको नको मना गुंतू माया जाळी. मला गाणं एवढं येत नाही पण प्रयत्न करतो थोडासा थोडा. तुम्हाला बोरिंग नाही झालं का चहा सांगायचा? बघा तुकाराम महाराजांनी सांगितलं, नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. एक 10 मिनिटात तुमचा 10 मिनिटाचा वेळ घेईल. फक्त बाप या विषयावर बोलायचं आणि कीर्तन संपवायचं. तुम्हाला बोरिंग झाला असेल तर लगेच जय विठ्ठल जेवायसाठी सगळे लगेच सज्ज. जसे सीमेवर सैनिक सज्ज राहतात तसे तुम्ही हाताचे मुठी आवळून जरा सज्ज राहा. बघा बाप काय असतो थोडक्यात सांगून जाईल. आज या बापाच्या ठिकाणी, आज या बापाचं वर्ष श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे. बाप वरून दिसायला किती कठोर असू द्या. बघा नारळ वरून कठोर असतो. नारळ तुम्ही नारळ पाहिलाय का? तसं आम्ही रोज पाहतो. जर कधी आमचा नारळ जर नाही पाहिला रोज घरी मिळाला तर आमच्या मिसेस म्हणतात आज काय नारळ घरी आला. म्हणून आम्हाला नारळाचा थोडा जास्त अनुभव आहे तुमच्यापेक्षा. आणि कधी कधी कार्यक्रम नसल्यावर बी मला सांगायला लागतं मंडळीला, हे बुक्याचं ताट घे आणि मला बुक्का लाव.
ती कधी कधी प्रश्न करते, हे काय गोळ्या चुकल्यात का तुमच्या? नाही बाबा, मला सवय लागली घरी असल्यामुळं रोज बुक्का लावून नारळ घ्यायची, नारळ दे हातात, तेव्हा झोप येते. हा सवयीचा परिणाम आहे. पण ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. बाप काय असतो? बाप नारळासारखा कठोर असतो, पण आतून एकदम मऊ असतो. मग या बापाला 5 मुलं असू द्या, 2 मुलं असू द्या, 1 मुलगा असू द्या, पण आपल्या मुलांवर सारखं प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाप आणि आई. एखादा मुलगा लुळा पांगळा असू द्या, पण आईचं त्याच्यावर तेवढंच प्रेम असतं, बापाचंही त्याच्यावर तेवढंच प्रेम असतं. एखादा मुलगा थोडासा वायाला गेलेला असू द्या, पण मायबापाचं प्रेम त्या मुलावर असतं. बघा, एखाद्या बापाला फक्त एकटी मुलगी असू द्या, तरी तिच्यावरही त्याचं प्रेम असतं. मग मुलगी नांदायला निघाल्यानंतर आईला रडू दाखवता येतं. आई रडते, खूप रडते. आई रडताना सगळ्या समाजाला, सगळ्या साधू संतांनी आईलाच पुढं केलं. बघा, तुकोबरायांनी आईलाच पुढं केलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईच पुढं. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, आईच पुढं. पण बापासाठी काहीतरी थोडे अभंग लिहिले. बाप करी जोडी लेकुराचे ओडी, आपुली कुरवंडे वाळवोनी. बाप आपल्या लेकरासाठी आपली कुरवंडी वाळवतो हो, लोकाचे उंबरटे झिजवतो बाप. आपल्या मुलीच्या स्थळासाठी बाप लोकाचे उंबरटे झिजवतो, चांगल्या जागेसाठी. आणि चांगली जागा पाहण्याचा प्रयत्न करतो आपल्या मुलीसाठी, तो आपला बाप आहे. बर, अनावधानाने जर त्या बापाच्या पाहण्यात जर काही चुकी झाली, बघा, तर त्या बापाला पश्चाताप होतो. पण मुलं त्या गोष्टी समजून घेत नाही. आणि त्या मुलीच्या घरी जर ही मुलगी जर सासरला गेली, तिला जर सासरवरून त्रास झाला, तर ती मुलगी सासरवरून माहेरला येते. पण माहेरला परत सासरला जाताना ती मुलगी रडते आणि आईला सांगते, आई मी सासरला जाणार नाही. आई सांगते, सासरला जावं लागेल. अगं आई, ऐक ना, बाबांचा स्वभाव खूप कडक आहे, मी त्यांना म्हणू शकत नाही काही. गावात मानानं सन्मानानं जगणारा तो माणूस, त्यांच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही. पण तुला सांगते, सासरचे लोक मला खूप त्रास देतात. आई, मी जाणार नाही ग. या ठिकाणी तुझी धुनी भांडी करीन, सगळं काम करील तुझं, पण मी जाणार नाही सासरला. आई म्हणते, आई थोडं हळूच बोल, तुझ्या बापानं जर ऐकलं तर तो चिडेल, रागवेल. मुलगी रडता रडता आईला ती व्यथा सांगत असते आणि मुलीला राहवत नाही आणि म्हणते, बाबा ऐका, मी सासरला जाणार नाही. सासरचे लोक खूप त्रास देतात. त्यावेळी जुन्या काळामध्ये खूपच त्रास होता. म्हणजे सासूचा, सगळ्यांचा त्रास राहायचा. त्या सासरवासनीनं खूप त्रास काढला त्या जुन्या. आता सासरवास राहिला, आता सूनवास आला आहे. आता नवीन सून घरात आल्यानंतर सासूबाई पंढरपूरला निघते. का निघते पंढरपूरला? जगाला सांगते ओरडू ओरडू, माझ्या सुनेसारखी सून नाही. पण आंतरीच्या गोष्टी सासूबाईला माहीत असतात. सासूबाई पंढरपूरला निघते. आयुष्य गेलं तरी सासूबाई कधी पंढरपूरला जात नाही. पण सून आली की म्हणते, मी मोकळी झाली आता. पण ती मोकळी तशी नसती झालेली, तिला आतून सूननं मोकळी केलेली असते. पण ती व्यथा सांगू शकत नाही. मग जुन्या काळामध्ये अतिशय त्रास होता. बघा,
आताही तशी कुटुंब आहेत. आणि मग ती मुलगी बापाला सांगते, बाबा मी जाणार नाही. मग बाप मोठ्या आवाजामध्ये सांगतो, ऐक, तुझ्या नाण्याचं चालणं झालं तर मी गावात कुणाला तोंड दाखवायला मला जागा राहणार नाही. माना सन्मानानं आजपर्यंत या गावामध्ये जगत आलो, तुला जावं लागेल. जड अंतकरणानं ती मुलगी जाते, सासरला जाते. सासरला गेल्यानंतर तिचा संसार थोड्या दिवसानं थोडासा गाडी रुळावर येते आणि तिचा संसार सुंदर चालतो. नंतर तिला बापाचा विसर पडतो आणि ती संसारामध्ये रमते. बघा, संसारामध्ये रमल्यानंतर बापाच्या अंतकाळ जवळ येतो बापाचा. आणि बाप त्याच्या मुलाला सांगतो, जा रे दादा, जा माझ्या ताईला घेऊन ये. दादा म्हणतो, जाईन 2 दिवसाने. दादा असाच असतो बघा, जाईन 2 दिवसानं, जाईन 8 दिवसानं, असं करता करता 15 दिवस जातात. आणि मग तो मुलगा नाविलाजानं जातो आपल्या बहिणीला आणायला. बहिणीला सांगतो, ताई, बाबा तुझी आठवण काढतात, शेवटचे क्षण मोजत आहे बाबा, तुला यावं लागेल. ऐक, ज्यावेळेस ती सासरला जात नव्हती त्यावेळेस ती हंबरडा फोडून रडत होती, बळच सासरला गेली. आता तिचे शब्द बघा, ती म्हणते, ऐक, आता माझा मुलाला डबा करून द्यायला लागतो, मला यायला जमणार नाही. बाबांना सांग 8 दिवसाने मी येईन. तो मुलगा परत माघारी येतो आणि सांगतो, पण ऐका, अनावधानाने त्या बापाचा मृत्यू होतो. बाप मुलगी करून मरतो आणि मग अनावधानाने त्याचा मृत्यू झाला. मग ती मुलगी येते आणि बापाच्या छातीवर डोकं ठेवून इतकी रडते. मग तिला आठवणी येतात, खरंच आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं. आपल्या बापानं जर आपल्याला पाठवलं नसतं तर आपला प्रपंच झाला नसता. त्या बापाच्या मनामध्ये किती किती वेदना आहेत, किती संवेदना आहेत, किती संवेदना आहेत. त्या आईनं आपल्यासाठी काय केलं, त्या बापानं आपल्यासाठी काय केलं. बघा, बापाच्या हृदयामध्ये लेकरांसाठी, आपल्या मुलांसाठी किती संवेदना असतात, किती काळजामध्ये त्यांच्या जागा असते. ते बाप गेल्यानंतर कळतं, आई गेल्यानंतर. आज माझ्या आईला जाऊन 7 वर्ष झाले. बघा, आई गेल्यानंतर कळतं आईचं महत्व. एखाद्या घरची आई गेली, त्याच्या घरातलं मांगल्य गेलं. एखाद्या स्त्रीचा पती गेला, तिचा आयुष्याचा आधार गेला, कितीही परिस्थिती मोठी असू द्या. पती कसाही असू द्या, कसाही असू द्या. लक्षात आलं वाक्य? पती कसाही असू द्या, कसाही असू द्या, कसाही असू द्या, म्हणजे मारणारा झोडणाराही असू द्या, पण शेवटी नवरा तो नवरा आहे. एखाद्या पुरुषाची बायको गेली, त्याला त्याचं दुःख विचारा. एखाद्या बाईचा नवरा गेला, तिला त्याचं दुःख विचारा. आज ताईच्या जीवनामधून देश सेवेसाठी गेले आमचे संजू दादा. अतिशय म्हणजे मनमिळावू स्वभाव, सगळ्यांच्या बाबतीत माहिती घेतली, खूप गोड. आणि हा कोल्हे पाटील परिवार आदर्श, परिसराने आदर्श घ्यावं असं कुटुंब. बघा, बापाच्या काळजामध्ये किती संवेदना असतात. आई कशी असते, आई दुधाची घागर असते, आई प्रेमाचा सागर असते आणि आई मायेचाही सागर असते. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार.
माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार अरे टोळत त्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी हे मायेचा सागर दिला तिने जीवनाकार हो 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 तुम्ही म्हणता वर्ष श्राद्ध बापाचं आणि गाणी गातोय आईची बघा फरमाईश होती शेवटी दोघांनाही सारखी समतोलपणाने त्यांना मान दिला पाहिजे तुम्हाला असं वाटतं मग बापाचं गीत का नाही सांगितलं वर्ष श्राद्ध बापाचं पण आईचाही तेवढा अधिकार आहे मायबाप गेल्यानंतर ती उणीव भासते बघा त्याच्या हृदयामध्ये किती वेदना असतात किती संवेदना असतात झालंय आपलं कीर्तन जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म घालवे किती जरी लावशी तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या
उमगाया बापर उमगाया बापर. बघा टाळी वाजवतात. बाप समजायला उमजायला खूप अवघड असतो, म्हणून आज या ठिकाणी अण्णांचं प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी वेळ झालेला आहे. अधिक न बोलता या ठिकाणी भरपूर असा वेळ झालेला आहे. सर्व मंडळी आता सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय संतराज महाराज हंगेश्वर महाराज सर्वांच्या चरणी माझे गुरुवर्य सुरेशजी महाराज साठे यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी थोडक्यामध्ये भजन होईल. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, विठोबा रखुमाई होईल, जय विठ्ठल होईल. कोणीही जागा सोडू नका कृपया. आणि नंतर फुलाचा कार्यक्रम होईल, अभंग शेवटचा होईल. विठोबा रखुमाई 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 Obar kumai, 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 obar kumai. Obar kumai, obar kumai, obar kumai, obar kumai, obar kumai, obar kumai, obar kumai. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम. खूप गोड. दादा तुमचं नाव मला माहित नाही. नाव काय आपलं? सुहास डावखरे. विश्वास डावखरे. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. आणि विशेष माझं कीर्तन शूट करण्यासाठी मुंबईहून आलेले आमचे बंधू दिनेश दादा वाडेकर. अतिशय मोठा चॅनल आहे त्या दादांचा. दादांचं नाव माझ्याकडून राहून गेलं होतं, पण त्यांना नावाची अपेक्षा कधीच नाही. त्यांचे वडील महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आहेत. इतके मोठे ठाणे जिल्ह्यामध्ये इतके मोठे कीर्तनकार आहेत दादांचे वडील. आणि ते आज माझ्या कीर्तनासाठी ठाण्यावरून या ठिकाणी रात्री प्रवास करून आले. प्रवीण दादांना सांगितलं त्यांना घ्या आणि त्यांची व्यवस्था करा. अतिशय सुंदर शूटिंग केली दादांनी. दादांचं ऋण व्यक्त करतो, सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. चला घरातले सर्व मंडळी चला फोटोपाशी. शेवटचा अभंग होईल, आरती होईल, त्यानंतर समारोपाकडे जायचं आहे आपल्याला.